नमस्कार, रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण रव्यामध्ये मेथीदाणे घालून अशी एक मस्त पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत की मुलंसुद्धा अगदी आवडीने मागून खातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची. कढई थोडी गरम झाली की यामध्ये आपल्याला हे मेथीदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत. मेथीदाणे म्हणजेच मेथ्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात, पण मेथ्या कडवट असल्यामुळे त्या खाल्ल्या जात नाहीत किंवा याची कोणतीही रेसिपी थोडी कडवट होते म्हणून खाल्ली जात नाही. पण आजची ही रेसिपी बनवाल ना तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. तर आता इथे पहा, मेथ्या पण आपण इथे चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत. हलका कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायच्या. यानंतर त्याच कढईमध्ये थोडं तूप घालायचं. तर जवळपास इथे मी वाटीभर म्हणजेच 125 ml तूप वापरलेलं आहे. आता यामध्ये डिंक तळून घ्यायचा. तर डिंक तळताना पहा, सुरुवातीला थोडा थोडा डिंक टाकूनच आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे. तर डिंक असा चांगला फुलला पाहिजे आणि अगदी लालसर होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा. डिंक जर कच्चा राहिला तर खाताना याचा त्रास होऊ शकतो. आता डिंक आपण यातून काढून घेऊया. आता याच तुपामध्ये आपल्याला बदामसुद्धा भाजून घ्यायचे आहेत. पण कसं आहे, इथे तुपाचं प्रमाण थोडं जास्त झालेलं आहे आणि बदाम पहा थोडेसेच आहेत. तर काय होतं, बदाम भाजताना शेंगदाण्यासारखे तडकले जातात. त्यामुळे कमी तुपामध्येच बदाम शक्यतो भाजून घ्यावेत. यानंतर थोडेसे काजूसुद्धा भाजून घ्यायचे. तर काजू मी इथे 25 ग्रॅम वापरलेले आहेत. काजूचा हलका कलर चेंज होईपर्यंत काजू चांगले भाजून घ्यायचे. आता यामधलं थोडंसं तूप मी बाजूला काढून घेते. आता यानंतर याच तुपामध्ये आपण थोड्याशा भोपळ्याच्या बियासुद्धा भाजून घ्यायच्या. तर या भोपळ्याच्या बियासुद्धा मी 25 ग्रॅमच वापरलेल्या आहेत. तर भाजल्यानंतर पहा, त्या हलक्याशा फुगतात आणि यांचा कलरसुद्धा चेंज होतो. यानंतर याच तुपामध्ये मी खारीक पावडरसुद्धा भाजून घेते. तर खारीक अखंड होती, ती फोडून मिक्सरला थोडीशी बारीक करून घेतलेली आहे. आता या तुपामध्ये चांगली भाजून घ्यायची. त्यानंतर इथे खोबरं मी खिसून घेतलेलं आहे. तर खिसलेलं हे खोबरंसुद्धा आपल्याला या तुपामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे. तर अगदी हलका कलर चेंज होईपर्यंत खोबरं यामध्ये भाजून घ्यायचं. खोबरं जास्त भाजण्याची गरज नाही, कारण हे सुकं खोबरंच असतं व सुकं खोबरं भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. तर आता इथे मी कढई चांगली पुसून घेतलेली आहे. याच कढईमध्ये आता आपल्याला रवासुद्धा भाजून घ्यायचा आहे. तर हा रवा पहा, एकदम बारीक रवा आहे. जर आपल्याकडे नेहमीचा रवा म्हणजे जो आपण शिरा उपमा बनवण्यासाठी वापरतो तो रवा असेल तर मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचा. तर रवा मी इथे 1 वाटी म्हणजे 125 ग्रॅम रवा वापरलेला आहे. तर रवा थोडासा भाजल्यानंतर उरलेलं तूप यामध्ये ओतायचं. तर तूप सगळं एकदम नाही ओतायचं, थोडं थोडं तूप ओतत हा रवा आपल्याला इथे चांगला भाजून घ्यायचा आहे. तर रवा पहा थोडासा असा भुसभुशीत झालेला आहे आणि रव्याचा हलका कलर चेंज होईपर्यंत रवा चांगला भाजून घ्यायचा. रवा भाजताना चमच्याने असं मध्ये मध्ये थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे गुठळ्या वगैरे होत नाहीत. आता रव्याचा हलका कलर पहा चेंज झालेला आहे आणि असा एकदम भुसभुशीत होतो आणि वर रवा भाजलेल्याचा घमघमाट अगदी घरभर पसरतो, म्हणजे रवा इथे आपला चांगला भाजलेला आहे. आता रवा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. यानंतर इथे एक भांडं घ्यायचं. तर मी इथे छोटी स्टीलची बुट्टी घेतलेली आहे. यामध्ये आपण हा रवा काढून घेऊया. तसेच खारीक, ड्रायफ्रूट, सुकं खोबरं व डिंक मी मिक्सरला वाटून घेतलेलं होतं. तर खारीक जी आहे ते एकदम त्याची पूड करायची, म्हणजे सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये खारीक बारीक पूड करून घ्यायची. त्यामध्येच थोडासा डिंकसुद्धा टाकायचा. त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे. ड्रायफ्रूट्स आपल्याला एकदम बारीक नाही करायचं, तर अगदी दरदरीत ठेवायचं व त्यानंतर सुकं खोबरंसुद्धा टाकायचं, म्हणजे एकदम व्यवस्थित होतं. यानंतर आता पुन्हा कढईमध्ये उरलेलं तूप मी ओतलेलं आहे व यामध्ये आता आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे. तर गूळ मी इथे 250 ग्रॅम घेतलेला आहे. तर गुळाचा आपल्याला इथे पाक वगैरे बनवायचा नाही, गूळ फक्त आपल्याला इथे मेल्ट करून घ्यायचा आहे. तर आता जसं हे तूप गरम होईल तसा यामध्ये गूळ वितळला जातो. तर गूळ इथे आपल्याला चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे. गुळाचे खडे अजिबात यामध्ये राहिले नाही पाहिजेत. आता या वेळेला आपल्याला यामध्ये मेथी पावडर टाकायची आहे, म्हणजे ज्या आपण मेथ्या भाजून घेतल्या होत्या त्याची पावडर बनवून घेतलेली आहे. तर गुळामध्ये मेथ्या टाकल्यामुळे ही जी रेसिपी आहे ती जास्त कडवट होत नाही. ही रेसिपी अगदी छान तयार होते.
तर इथे मेथी पावडर गुळामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि गूळसुद्धा पहा अगदी छान मेल्ट झालेला आहे. आता हे मेथी आणि गुळाचं मिश्रण आपल्याला या भांड्यामध्ये ओतायचं आहे, म्हणजे या मिश्रणामध्ये ओतायचं आहे व सुरुवातीला चमच्यानेच हे मिश्रण आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. जर हाताने करायला गेलं तर गुळाचा खूप वाईट चटका बसतो, त्यामुळे शक्यतो सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करायचं. थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताने मिक्स केलं तरीही चालेल. तर आता यामध्ये मी चमचाभर वेलची पावडरसुद्धा घातलेली आहे. तसेच ज्या भोपळ्याच्या बिया आपण तुपामध्ये भाजून ठेवल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये मिक्स करायच्या. व आता हे पहा मिश्रण थोडंसं कोमट झालेलं आहे, तर हाताने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आता इथे आपल्या लक्षात आलंच असेल की आपण इथे काय बनवत आहोत. तर आपण इथे मेथीचे लाडू बनवत आहोत. तर यामध्ये आपण जे काही ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत ते आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्तसुद्धा करू शकतो. तसेच आपल्या आवडीचे सर्व ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये मिक्स करू शकतो. तर आता मिश्रण कोमट असतानाच याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. तर मुठीत बसेल इतकं मी मिश्रण घेतलेले आहे आणि लाडू असा थोडा थोडा प्रेस करतच आपल्याला वळून घ्यायचं आहे. तर हे पहा अगदी सहज हे लाडू वळले जातात आणि अगदी मस्त असे लाडू तयार होतात. तर आपल्याला जसा छोटा मोठा हवा आहे त्याप्रमाणे आपण लाडू इथे बनवून घ्यायचा. तर इथे बघू शकताय काय मस्त असा हा लाडू तयार होतो. आता याच पद्धतीने आपण इथे सर्व मिश्रणाचे लाडू बनवून घेऊयात. तर हे पहा सर्व मिश्रणाचे लाडू बनवून तयार आहे. याचा घमघमाट अगदी घरभर सुटलेला आहे आणि खरंच खूप छान हे लाडू आहेत. आणि हा पहा एकदम शेवटचा अगदी छोटासा लाडू तयार झालेला आहे. तर हा लाडू आपण तोडून पाहूया म्हणजे आपल्याला कळेल. तर बघू शकताय अगदी मस्त तोंडात टाकताच विरघळेल असे हे लाडू तयार होतात. तर आपण इथे आता टेस्ट करून पाहूया. ओ वाव, खरंच खूप छान लाडू तयार झालेला आहे. तोंडात टाकल्या असं वाटतं की हा डिंकाचाच म्हणजे ड्रायफ्रूट्सवाला लाडू आपण खात आहोत. खरंच हा लाडू खूप छान तयार झालेला आहे. अगदी मुलंसुद्धा आवडीने खातील इतका मस्त हा लाडू तयार झालेला आहे. इथे आपण मेथ्या दुधात किंवा तुपात न भिजवता व कोणतंही पीठ न वापरता मस्त असे लाडू बनवलेले आहेत आणि खूप पौष्टिक आहेत हे लाडू. तुम्ही एकदा नक्की करून पहा, खूप छान लागतात. अगदी हे लाडू एकदा संपले ना तर तुम्ही लगेचच पुन्हा बनवाल, इतके हे मस्त लाडू तयार होतात. तसेच मेथीचे लाडू हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. मेथी खाणं चांगलं असतं. तर अशा पद्धतीने आपण ही रेसिपी बनवून मुलांनासुद्धा देऊ शकतो. मुलंसुद्धा आवडीने खातील. तर बघू शकताय काय मस्त हे लाडू दिसत आहेत आणि तितकेच ते टेस्टीसुद्धा आहेत. तुम्ही एकदा नक्की करून पहा म्हणजे तुम्हालासुद्धा याची चव कळेल. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने मागून खातील. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.